पाठ 16वा. मी नदी बोलते. मी आहे नदी. माझा जन्म पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यांमुळे मी मोठी मोठी होत जाते. जशी मी पुढे जाते तशा इतर नद्याही मला येऊन मिळतात. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. माणसं धरण बांधतात आणि मला अडवतात. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. पर्वत उतारावरून मी जेव्हा सपाट मैदानी भागात येते की नाही, तेव्हा माझा वेग कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यांवरचा परिसर मी हिरवागार करते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. अशा तऱ्हेने मी सगळ्यांच्या खूप उपयोगी पडते आणि सगळ्यांना मी खूप आवडते. पण तरीही एका गोष्टीची मला खंत आहे, म्हणजेच एका गोष्टीचं मला फार वाईट वाटतं. कोणती गोष्ट माहितीये? मी सगळ्यांच्या उपयोगी पडते तरी माणसं माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. माणसांच्या वस्त्या, छोटी गावं, शहरं यांच्या जवळून वाहत जाताना तर मी जास्तच प्रदूषित होते. तरीही वाईट न वाटून घेता मी पुढे पुढे जातच राहते. मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला असंच मी सगळ्यांना सांगते. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. त्यानंतर मी सागरामध्ये पूर्णपणे मिळून जाते. मुलांनो, ही आहे नदीची कहाणी. नदी कशी तयार होते आणि तिथपासून तिचा शेवट कुठे होतो ही सगळी गोष्ट नदीने सांगितली. पण ही गोष्ट ऐकताना तुमच्या लक्षात आलं का? आपल्या उपयोगी पडणाऱ्या एवढ्या छानशा नदीचं आपण मात्र महत्त्व जाणत नाही किंवा तिनं आपल्यावर जे उपकार केलेत त्याची परतफेड करत नाही. तिला आपण खूप घाण करून ठेवतो. म्हणून आजपासून सर्वांनी लक्षात ठेवा, नदीमध्ये निर्माल्य, केर कचरा टाकायचा नाही आणि कोणी टाकत असताना दिसलं तर त्याला थांबवायचं.